आज नाशिक महापालिकेच्या सिडको प्रभाग समितीची पहिली सभा पार पडली। या सभेत प्रभाग क्रमांक 25 मधील गढूळ पाण्याचा प्रश्न चांगलाच गाजला। नगरसेविका साधना मटाले या गढूळ पाण्याची बाटली घेऊन सिडको सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्याकडे गेल्या। त्यावेळी नगरसेवक मुकेश शाणी यांनी सभापतींना तुम्ही बसूनच पाण्याची बाटली पाहावी, उभं राहू नये, आपण नवीन नगरसेवक असल्यामुळे आपल्याला प्रोटोकॉल माहिती नाही अशी सूचना केली। यावर साधना मटाले यांनी तुम्ही यामध्ये बोलू नका, हा आमच्या प्रभागाचा प्रश्न आहे असं सांगत शाणी यांना थांबवले। त्यानंतर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनीही त्यांना त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे मांडू द्या, तुम्ही मध्ये पडू नका असं सांगितलं। मात्र ही चर्चा हळूहळू टोकाला गेली आणि नगरसेवक मुकेश शाणी यांनी सुधाकर बडगुजर यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। सभागृहातील अनेक नगरसेवकांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळ दोघांमधील शाब्दिक वाद आणि शिवीगाळ सुरूच राहिल्यानं सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं। एकीकडे बऱ्याच दिवसांनी ही सभा होत होती, तर दुसरीकडे पहिल्याच सभेत हा वाद समोर आल्यानं उपस्थितांमध्ये चर्चा रंगली। नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि नगरसेवक मुकेश शाणी यांच्यातील वाद संपूर्ण शहराला पूर्वीपासूनच परिचित आहे। सुधाकर बडगुजर हे विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे असताना दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि मारामारी झाल्या होत्या। हे प्रकरण अंबड पोलीस ठाण्यापर्यंत गेलं होतं। त्यावेळी दोघांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते। त्यानंतर मुकेश शाहने यांची भाजपची उमेदवारी रद्द करण्यात आली। त्या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मुलासाठी भाजपकडून नेव्ही फॉर्म भरला होता, मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर तो अर्ज मागे घेण्यात आला। या घडामोडींमुळे महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले होते। सध्या मुकेश शाणी हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले, तर सुधाकर बडगुजर हे भाजपचे नगरसेवक आहेत। मात्र दोघांमधील अंतर्गत वैर अद्याप कायम असून त्याची प्रचिती आजच्या सभेत पुन्हा एकदा आली आहे। या घटनेनंतर सभा पुन्हा सुरळीत पार पडली। सभेत मुकेश शाणी आणि सुधाकर बडगुजर या दोन्ही सदस्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली, मात्र या घटनेची चर्चा संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली। आज प्रभाग सभापतीची बैठक होती, नवीन नाशिकची बैठक चालू असताना प्रभाग क्रमांक 25च्या नगरसेविका नाईकताई आणि मटेलेताई यांनी आंदोलन केलं आणि मटेलेताई ह्या सभापतीच्या दालनासमोर गेल्या। आणि आपली खरी महानगरपालिकेची पद्धत आहे, सभापती कधी खुर्चीवरून उठत नाही, परंतु नवीन सभापती असल्या कारणाने त्यांना कुठला अनुभव नाही। तर बिचाऱ्यांना मी सांगितलं का तुम्ही सभापती आहे, डायसवरून तुम्ही उठायचं नसतं, खुर्चीवर बसायचं। मी एवढं फक्त सभापतींना मी बोललो, परंतु हे अतिरेकीमधला असलेला हा सलीम कुत्ताचा मानकरी नगरसेवक झालेला यांनी डायरेक्ट मला सभागृहात शिवीगाळ केली आणि त्या शिवीगाळावरून आमच्या दोघांच्याही तिथं अंतर्गत शिवीगाळ झाली। हे सभागृह हे अतिशय संवेदन सभागृह आहे, इथं शिवीगाळ केली नाही पाहिजे, परंतु आलेला कार्य होतंच। आणि त्या ज्येष्ठ नगरसेवक ते स्वतःला संबोधले जातात, त्यांनी भान ठेवलं पाहिजे बोलताना, परंतु माझ्याकडनं चुकी झाली, शिवीगाळ झाली तिथे, परंतु मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून तिथून निघून आलेलो आहे। मीही माझ्याकडनं दिलगिरी व्यक्त करतो। पहिल्यामध्ये हे निवडणूक काळामध्ये अशा गोष्टींना आणि अशा याला फार महत्त्व दिलं जातं। गेल्या 4-5 वर्षानंतर ही प्रभागाची सभा पहिल्यांदा होते। 2022 मला वाटतं फेब्रुवारी 2022ला आपली मुदत संपली आणि त्यानंतर या सभागृहामध्ये कुठली सभा झाली नाही। आज ही पहिली सभा आहे। निश्चितपणाने या सभेमध्ये सन्माननीय सदस्यांची कामं व्हावी ही राष्ट्र अपेक्षा असते आणि अधिकारी तो प्रयत्नही करतात। मी म्हणत नाही ते काम करणार नाही किंवा करत नाही, कामही करतात, पण कामाच्या बापामुळे ताणतणावामुळे काही कामं होतात, काही कामं राहून जातात। एकंदरीत पाण्याच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा वाद सध्या तरी थांबला असला तर भविष्यात पुन्हा पेट घेणार का याकडे सिडकोवासियांचं लक्ष आहे। आपल्या सर्व गदारोळात सिडकोवासियांच्या पाण्याच्या प्रश्नाला अद्याप न्याय मिळालेला दिसत नाही। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।